आणि या ठिकाणी आपण म्हणतोय की नाफेडच्या माध्यमातून या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन, विदर्भ कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून आपण या ठिकाणी शेतकऱ्यांचा माल खरेदी करतो आणि त्यासोबतच ज्या काही शेतकरी उत्पादक कंपन्या असतात त्यांचे आपण ग्रेडर नेतो आणि त्यातून आपण त्या ठिकाणी खरेदी करतो। आज या ठिकाणी हा सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की या ठिकाणी या शेतकरीचा माल या शेतकरी उत्पादक कंपनीने केला। त्या ठिकाणी ग्रेडर आहे, त्या ग्रेडरनी त्यांना पावत्या दिल्या आणि पावत्या दिल्यानंतर ते शेतकरी गेले। आपण म्हणतो की ऑनलाईन आहे, ऑनलाईन सगळं डीबीटीमध्ये आपण ऑनलाईन होतं, ऑनलाईनमध्ये त्याचं नाव आलं जातं। मग या ठिकाणी या कंपनीने यांना पावत्या दिल्या, आता ती माल घेतलेला जो वखारमध्ये महामंडळात जमा करायचा आहे ती जबाबदारी कोणाची? ती कंपनीची आहे। ती कंपनीने केली नाही असल्यामुळे या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे आणि आपण त्या ठिकाणी म्हणतो की आज शेतकऱ्यांनी कोणाला न्याय मिळाला? आपण म्हटलं त्या कंपनीवर कारवाई केली, त्याला फौजदारी दाखल केला, तर याच्यामध्ये या शेतकऱ्यांचा दोष काय आहे? मग या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आपण हे जे 63.44 लाख देण्यासाठी आपण म्हणतोय की त्यांचे फक्त 36 लाख पैसे हे या ठिकाणी असणारे हे कुठून मिळणार? मग या शेतकऱ्यांचा दोष काय? म्हणून असणारे या शेतकऱ्यांचा जे 60 ते 70 शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जबाबदारी करून या ठिकाणी जे काय कारवाई करायची ते तुम्ही करा, परंतु असणारे आमच्या विदर्भातील शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी याच्या 60 ते 70 शेतकऱ्यांना आपण केव्हा पैसे देणार? त्यांच्यावर जो काही अन्याय झाला तो अन्याय केव्हा दुरुस्त करणार आणि यांना आपण पैसे केव्हा देणार याची माहिती या ठिकाणी मंत्री महोदयांनी द्यावी। बोला मंत्री महोदय उत्तर। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांचं जे म्हणणं आहे ते अत्यंत योग्य अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, या शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी हा माल त्यांच्याकडे जमा केला। ती जी कंपनी होती शेतकरी उत्पादक कंपनी जी FPO होती, ही FPOनी तो माल घेतला आणि त्यांची ती जबाबदारी खरं त्या गोदाममध्ये जमा करण्याची। त्यांनी 19,000 पैकी 1200 क्विंटल कमीनी जमा केला आणि म्हणून त्यांच्यावर कारवाई केली आहे। त्यांच्याकडनं वसूल करण्यासाठी प्रयत्न केले जातील आणि त्यांच्या माध्यमातून वसूल करण्यात येईल। मंत्री महोदय एक मिनिट मंत्री महोदय, आपण आता जे उत्तर दिलं त्यात तुम्ही सांगितलं की जेवढी क्वांटिटी यायला पाहिजे होती तेवढी क्वांटिटी